स्थानीय शिवसेना नेता रूपाली परशुराम आल्हाट पिछले कुछ दिनों से पिंपरी चिंचवड के मोशी चिखली में अनिश्चितकालीन अनशन पर है। मोशी चिखली में पालिका का एक खेल का मैदान है, जिसको पालिका ने खेल का मैदान घुड़सवारी के लिए एक निजी संस्था को दे दिया है। इसके विरोध में आज मनपा भवन पर शिवसेना, राकांपा और मनसे की ओर से सर्वदल आंदोलन किया गया, जिसमें तुषार कामथे, राष्ट्रवादी शरद पवार गुट, अंकुश आपा तापकीर, सचिन चिखले और परशुराम आल्हाट, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे प्रमुख उपस्थित थे। नागरिकों के साथ साथ उद्धव बालासाहेब ठाकरे की समूह शिवसेना ने आज मनपा के सामने धरना देकर प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। घुड़सवारी के विरोध में प्रदर्शनकारियों ने बच्चों को घोड़ों पर बिठाकर आयुक्त के सामने विरोध जताया। साथ ही इन प्रदर्शनकारियों ने पालिका आयुक्त को एक ज्ञापन सौंपा। सगळ्या पक्षांच्या वतीनं आज कमिशनरांकडे आम्ही मागणी करायला आलतो। अनेक दिवसापासून खऱ्या अर्थानं रूपालीताई आल्हाट ह्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर त्या भागामध्ये प्लेग्राऊंडची गरज आहे आणि नाहक ते मैदान आपण जर पाहिलं तर ते हॉर्स रायडिंगसाठी दिलेलं आहे। या संदर्भात वारंवार आयुक्तांशी आम्ही मागणी करून सुद्धा आयुक्त आपली बाजू मांडायला तयार नाही। संबंधित पत्रव्यवहार आपले पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी आम्ही केलेला आहे। त्याचप्रमाणे रूपालीताई आल्हाट ज्या पद्धतीने काम करतात, अतिशय नागरिकांची जी नीड आहे, जी गरज आहे, ती लोकांना ग्राउंड मिळालं पाहिजे अशी अपेक्षा सर्वांना आहे आणि आम्ही सर्वजण ताकदीने त्या ठिकाणी एक लोकांचा विचार करून आपण त्या ठिकाणी मागणी करतोय। त्यामुळे निश्चित हे प्लेग्राऊंड मिळेल अशी आशा आम्हाला आज तरी वाटते। आणि संबंधित ज्यावेळेस अजितदादांशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस अजित भाऊ गव्हाणे सुद्धा त्या ठिकाणी होते। अजित भाऊंना अजितदादांनी शब्द दिला की आता जे नागपूरला त्यांचे चर्चासत्र संपल्यानंतर निश्चित हा निर्णय आपण मार्गी लावू अशी चर्चा त्या पत्रव्यवहारातून अजितदादांनी सुद्धा कमिशनरला पत्र दिलेलं आहे। त्यामुळं निश्चित हे काम होईल अशी आशा वाटते मी। आणि कुणी कुठल्या पद्धतीची वावड्या उठून त्या ठिकाणी राजकारण करत आहे, आपल्याला त्या ठिकाणी एकच आपली गरज महत्त्वाची आहे, फक्त आपल्याला प्लेग्राऊंड मिळलं पाहिजे। कुणी कुणावर आरोप करत नाही, अशाच पद्धतीने पक्षपाती राहून त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। चिखली परिसरातील आरक्षित भूखंड हा जो मैदानासाठी होता तो प्रशासनाच्या काळामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने, बेकायदेशीर पद्धतीने विषय करून एका खाजगी संस्थेला हॉर्स रायडिंगसाठी दिला। परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी संताप व्यक्त केला, ते आमच्या मुलांनी खेळायचं कुठं, आणि ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता आज सर्व पक्षीयाच्या वतीने महापालिकेवरती एक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आणि हा जो विषय ताबडतोब त्या ठिकाणी रद्द करावा आणि मुलांसाठी खेळाचं मैदान उपलब्ध करून द्यावं अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे। आणि प्रशासनाला आम्ही हे देखील आठवण करून दिलेली आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ही खेलो इंडियासारखी संकल्पना राबवत असताना मुलांना आपण त्या ठिकाणी रस्त्यावरती खेळायला उत्तेजित करतोय आणि घोड्यांना मैदानामध्ये हे चुकीच्या प्रकारचा संदेश या ठिकाणी समाजामध्ये गेलेला आहे। त्यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्या परिसरातील लोकांच्या नागरिकांच्या मागणीसाठी आम्ही सदैव हे आंदोलन अतितीव्र या ठिकाणी करणार आहोत। त्या संदर्भात आमच्या शिवसेनेच्या रूपालीताई आल्हाट गेले 12 दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत। आणि या ठिकाणी जर आम्हाला यश आलं नाही तर यापुढं तीव्र स्वरूपामध्ये जन आंदोलन याहीपेक्षा मोठं केलं जाईल आणि शेवटी हा प्रश्न घेऊन आम्हाला न्यायालयामध्ये जावं लागणार आहे। आणि आम्हाला खात्री आहे की या सर्व दरम्यान आम्हाला न्याय मिळेल आणि मुलांसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी, वृद्धांच्या आरोग्यासाठी हे खेळाचं मैदान कायमस्वरूपी त्यांना मिळेल ही अशी या ठिकाणी आम्हाला आशा वाटते। हॉर्स रायडिंग हा विषय ज्या ठिकाणी आता हॉर्स रायडिंगचं मैदान आहे ते खरं ॲक्च्युली पाहायला गेलं तर 12-13 हजार फ्लॅटचा त्या ठिकाणचा एरिया आहे। त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, पण काही राजकीय स्वार्थापोटी आणि काही
जवळच्या काही लोकांसाठी त्या हॉर्स रायडिंगचा त्या ठिकाणी गाड घातला आहे. त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा रोष आहे. नागरिक त्या ठिकाणी व्यथित आहेत की आज मुलांना खेळायला त्या ठिकाणी मैदान नाही. अशा स्वरूपामध्ये आमचे मित्र परशुरामजी आल्हाड यांच्या पत्नी या ठिकाणी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत. समाजाचं काम असेल त्या ठिकाणी पक्ष हा विषय आणि राजकारण हा वेगळा विषय आला, पण त्या ठिकाणी खेळाचं मैदान हा नागरिकांचा विषय, प्रामुख्याने ते मुलांसाठी खुलं झालं पाहिजे ही आमची मागणी होती. आणि त्याकरता आज मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित होते. आणि या ठिकाणी आता अशी चर्चा आहे की हे मैदान हॉर्स रायडिंगसाठी दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देणार असल्याचं आम्हाला आत्ता साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्याचा लवकरच अध्यादेश आणि पत्र या ठिकाणी ते प्राप्त होईल असं या ठिकाणी आम्हाला कल्पना दिलीत. पण मी एवढंच सांगतो की अशी मैदानं प्रशासनाने देण्याचा गाड घालण्याचं काम या ठिकाणी करू नये. आणि ते जर केलं, येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी आंदोलने शांततेच्या माध्यमातून असतात, पण सगळ्याच गोष्टी शांततेत होत नसतात. काही ठिकाणी आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन हातात घ्यावी लागतील, एवढं मात्र आयुक्तांनी आणि प्रशासनाने लक्षात घ्या. ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पिंपरी चिंचवड.